नमस्कार मंडळी. Google पे, फोनपे, UPI हे आपण रोजच्या व्यवहारामध्ये प्रत्येक ठिकाणी आजकाल सगळेजण वापरत आहेत. पण आपल्याला जर कधी इन्स्टंट लोन हवं असेल तर ते ह्या Google पे, फोनपेवरून मिळू शकतं का? की त्यासाठी आपल्याला बँकेतच जाण्याची गरज आहे? हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर हो, नक्की आपल्याला Google पे, फोनपेवरून आपल्याला UPIवरून लोन मिळू शकतं. इन्स्टंट लोन मिळू शकतं आणि ते सर्वांना मिळू शकतं. कोणतीही बँक कोणत्याही मोबाईलवरून मिळू शकतं. तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये प्रत्येक बँकेवाईज तुमचे व्याजदर वेगळे असतील, तुमच्या अटी वेगळ्या असतील, तुमचे EMIचे ऑप्शन्स वेगळे असतील. मग हे ऑप्शन्स कसे ओळखायचे, कोणकोणते आहेत, कुठे आपण फोनपेमध्ये गेलं तर कुठे क्लिक करायचं, Google पेमध्ये गेलं तर कुठे क्लिक करायचं, या संदर्भामध्ये आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहत आहोत. तर हा व्हिडिओमध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे जर तुम्ही फोनपे ओपन केलं किंवा Google पे ओपन केलं तर आपण मोस्टली फक्त UPI करतो, रिचार्ज करतो, इलेक्ट्रिसिटीचं बिल भरू शकतो. ह्या सर्व गोष्टी आहेत. गॅसचं बिल भरू शकतो. मग त्यासोबतच आपल्याला इन्स्टंट लोन देखील मिळतं का? तर हो, नक्कीच मिळतं. आणि याच्यामधला Google पेचा ऑप्शन कोणता आहे? Google पे ॲपमध्ये जर तुम्ही गेलात, त्यामध्ये 2 ऑप्शन्स असू शकतात. कदाचित काही बँकांना किंवा काही जे UPI आहेत त्यांना हे दोन्ही ऑप्शन्स व्हिजिबल असतील, म्हणजे दिसत असतील, आणि काही जणांना यातला फक्त एक ऑप्शन दाखवत असेल. पण यातला एक जरी कोणता पर्याय दाखवत असेल तरीही तुम्हाला 100% त्यावरून लोन मिळू शकतं. तर यामध्ये हे कोणते कोणते पर्याय आहेत? त्यामध्ये 2 आहेत. मेन म्हणजे लोन एक हा पर्याय आहे ज्याच्यामध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं असतं. Google पे जर तुम्ही उघडाल तिथं मेन्शन केलेलं असतं की लोन असं जर नाव असेल तर तिथनं तुम्हाला लोन भेटू शकतं. दुसरा पर्याय कोणता आहे? तर तो आहे ऑफर्स. ऑफर्स आहेत म्हणजे आपल्याला असं वाटतं कधी-कधी आपण सोडून देतो, की अरे ऑफर म्हणजे ह्या कोणत्यातरी फक्त पेमेंट रिलेटेड ऑफर असतील, की कुठं पे करताना काही आपल्याला ऑफ भेटते का? तसं नाही. ऑफर्स यामधून देखील तुम्हाला इन्स्टंट लोन मिळू शकतं. इन्स्टंट लोन कशाप्रकारे घ्यायचं त्यामधून ही फक्त प्रत्येक बँकेची वेगवेगळी प्रोसेस असणार आहे. यामध्ये जर कुठल्याही प्रकारे काही अडचण असेल किंवा जर तुम्हाला त्यातलं समजत नसेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की त्या संदर्भात पर्टिक्युलर बँकेसंदर्भामध्ये मेसेज करू शकता, की माझी ही बँक आहे, या बँकेसाठी मला इन्स्टंट लोन हवं आहे, या बँकेचं माझं कार्ड आहे. मी त्याचीही पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगेल. पण तत्पूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ते लोन घेण्यापूर्वी काय काय तपासणं गरजेचं आहे. तर ती आहे तुमचा व्याजदर किती आहे, तुमचे EMI ऑप्शन्स कसे आहेत, म्हणजे किती ड्युरेशनसाठी तुम्हाला तो EMI भेटणार आहे, किती दिवसांसाठी, किती महिन्यांसाठी किंवा वर्ष, दीड वर्षासाठी भेटणार आहे का, आणि ती एवढ्या असा EMI किती महिन्यांचा कशाप्रकारे आपण सिलेक्ट करू शकतो याची देखील आपण संपूर्ण माहिती देऊयात, जर कोणाला कोणत्याही प्रकारे अडचण असेल तर. पण यामध्ये पर्टिक्युलर कोणती बँक आहे का? तर नाही, सर्व बँकांसाठी ही सुविधा आहे. यासोबतच जर तुम्हाला कोणत्याही प्रकारे इन्स्टंट लोन हवं असेल तर तुमचा सिबिल स्कोअर किंवा काय बाकीच्या गोष्टी पाहिल्या जातात का? तर हे फक्त आणि फक्त तुम्हाला UPIच्या बेसिसवर मिळत आहे. त्यामुळे याच्यामध्ये बाकीच्या कोणत्याही गोष्टींचं चेक नाही आहे. फक्त तुम्ही UPI बेसिसवरती हे लोन घेत आहात आणि त्यामध्ये तत्पूर्वी तुम्ही फक्त एक गोष्ट तपासायची, तुमचा व्याजदर किती पडतोय त्यामध्ये. तुम्हाला जर व्याजदर खूप जास्त पडत असेल तर आपण त्या ऑप्शनपेक्षा बाकीचा जो काही ऑप्शन असेल त्याच्या थ्रू जाऊ शकतो. पण व्याजदर, वेळेची आपली जी गरज आहे ती पाहता जर तुम्हाला व्याजदर परवडणारा असेल तर तुम्ही 100% Google पेवरून लोन किंवा ऑफर्स ह्या पर्यायामधून जाऊन तुम्ही इन्स्टंट लोन मिळवू शकता. हेच या व्हिडिओतून मला तुम्हाला सांगायचं होतं. त्या संदर्भात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला EMI परवडण्यासारखा असेल, EMIचा हप्ता जेवढा पडतो आहे तो परवडण्यासारखा असेल, तर तुम्ही ते लोन घेऊ शकता. जर नसेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता, की त्याच्यामधले पर्यायी मार्ग कोणते आहेत. यासाठी तुम्ही कमेंटमध्ये मला मेसेज करा पर्टिक्युलर बँकेच्या नावाचा, मी तेही तुम्हाला सांगेल. या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त Google पेवरून कशा लोन आणि ऑफर्स ह्या पर्यायातून माहिती मिळेल, या संदर्भामध्ये आपण फक्त आणि फक्त हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ज्यांना कुणाला इन्स्टंट लोन हवा असेल त्यांनी आपलं Google पे उघडा. Google पेवरून डायरेक्ट तुम्ही लोन किंवा ऑफर्स हे दोन्ही पर्याय बघा. जर कोणता पर्याय असेल, तुमच्या बँकेसाठी काय ऑफर्स आहेत तुम्हाला ते नक्की बघा आणि त्यानुसार तुम्ही या थ्रू आपल्याला लोन मिळू शकतं. धन्यवाद.